महाराष्ट्रात शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने काही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। ते निर्णय काय आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। तर सुरुवातीला शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे। या पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यामागचा मुख्य उद्देश गुणवत्ताधारक उमेदवारांना न्याय देणे आणि भरती प्रक्रियेत होणारे गैरप्रकार थांबवणे हा आहे। यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपामुळे काही वेळा वशिलीबाजी, अपारदर्शकता अशा प्रकारच्या गोष्टी आढळून येत होत्या। यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपामुळे काही वेळा वशिलीबाजी, अन्याय किंवा अपारदर्शकता आढळत होती। मात्र आता पवित्र पोर्टलमुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुटसुटीत आणि वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे या पोर्टलशिवाय कोणतेही शिक्षक भरती झाल्यास त्याची चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई देखील केली जाणार आहे। त्याचबरोबर शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसंच खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी गटनिहाय आणि विषयनिहाय रिक्त पदांची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। तसंच भरती प्रक्रियेत गोंधळ कमी होईल। याशिवाय इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, कला आणि कार्यानुभव विषयांचे शिक्षकही भरती केले जाणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे। एकंदरीतच पाहता शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेग यांचा समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न या नव्या नियमांमधून दिसून येतोय। मात्र नवीन शिक्षक भरती केले जात असले तरी अजून देखील जुन्या असलेल्या पात्र असणाऱ्या शिक्षकांना भरती करून घेतलेलं नाही। त्यामुळे आता प्रश्न पडतोय की या नवीन नियमांची अंमलबजावणी नक्की होईल की नाही। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी .com महाराष्ट्रला सबस्क्राइब करा।